हॅलो, काय करायला तू? काही नाही रे. काय म्हणते? कशाला कॉल केला होता मला? काही नाही, सहज असंच कॉल केला होता मी तुला. काही झालं का? तुझा आवाज खूप असा कमी येऊ राहिला. माहेरी का? असं का ट्रेनच तुला? नाही, तुझा आवाज असा खूप खोल येऊ राहिला, असा जसं काही तुला काहीतरी त्रास आहे किंवा नाराज झालेली, दुखी आहे, असं काहीतरी तुझ्या आवाजातून जाणू राहिलं मला. तसं काही झालेलं नाही ना? माहेरी जाणं तसं काही झालेलं नाही. ते झालं हे सांगणार नाही का तुला मी? तू उगाच टेन्शन घेऊ नको माझं. आज कस काय आठवण झाली मग माझ्या जानूला माझी? हं? आज डायरेक्ट मला समोरून फोन आला तुझा, ते पण ह्या वेळेला. नक्की काहीतरी कारण आहे. कारण असल्याशिवाय तू कॉल करणार नाही. हॅलो, हा. बोल ना काहीतरी. हॅलो. हा, ऐकते मी. काही बे, सहजच केलं होतं मी. काही अशी काही कारणच लागतं ते कॉल करायला. मी करू शकत नाही का स्वतः कॉल? नाही, पण मी जर ह्या वेळेला फोन केला तर तेव्हा तर बरंच म्हणते की पप्पा घरी असते, फोन नका करा जो ह्या वेळेला. पप्पा घरी असते, फोन नका करा जो ह्या वेळेला. का? आता काय झालं? सांग ना. अरे हो, पप्पा घरीच आहे. मी तुला बाहेर येऊन बोलू राहिले. तू त्या दिवशी मला कॉलच नाही केला. त्याच्यामुळं मी तुला समोरून कॉल केला. ट्राय झालं मी समोरून कॉल करू शकत नाही का तुला? नाही, ते त्या दिवशी तू म्हणत होती मी जबरदस्ती केली तुझ्यासोबत. मग मी कशाला कॉल करू? रडू रडू म्हणतात तू रूमवरने आल्यावर. जबरदस्ती करू राहिला, असं करू राहिला, तसं करू राहिला. रडत होती, झटके देत होती, हातापाय मारत होती. हां, आता कसं काय कॉल केला मग तू समोरून? हो, मग जबरदस्तीच केली तू माझ्यासोबत त्या दिवशी. नको 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 म्हणत आता तरी तू पण तुझं ते काढच होत्यास. हो का? ठीक आहे. मी त्या दिवशी जे केलं त्याच्याबद्दल मी तुला सॉरी म्हणतो. आता इथून पुढं मला कॉल नको करू. मी पण तुला करणार नाही, बरं का? मी म्हणले की तुला कॉल करू नको, ते काही करू नको म्हणून. आता तुझं काम जागा म्हणजे तू आता लगेच ब्रेकअप करून घेऊ राहिला माझ्यासोबत. हां, तुला जर माझा त्रास होत असेल तर मी ब्रेकअपच करून घ्यावं लागेल ना. इलाज नाही ना त्याला. पुन्हा तू माझ्यावर काही हे केलं तर मी काय करू मग? नाही रे, तसं कसं करू मी तुझ्यासोबत? माझी जान आहे तू. मला आधी खूप भीती वाटली होती, त्याच्यामुळे मी नको नको म्हणत होते. हम्म. कशाची भीती वाटत होती? तिथं कोणीच नव्हतं. कशामुळे भीती वाटत होती तुला? हां? जाऊ मग, मी नाही सांगत पुढं. असतात मुलीच्या काही गोष्टी, आपण तुला सगळं सांगायचं का राहायची? सगळ्याच नको सांगू. पण मग आता चालू ठेवायचं का आपलं इथून पुढे रिलेशन? काही अडचण तर नाही ना? काही नाही काही नाही. कधी भेटायचं मग आता आपण पुन्हा? कशाला ते? अरे म्हणजे आता त्या दिवशी आपण जे भेटलो ना त्या दिवशी प्रॉपर नसन झाले ना, माझ्यामुळे तुला खूप हे झालं असेल ना. मी रडत होते ना, त्यामुळे तुला चांगलं नसेल वाटलंय. म्हणून आता आपण पुन्हा भेटू. हा, नाही, तसं काही नाही झालं. माझं तर व्यवस्थित झालं. माहिती तरी पण माझ्यामुळे तुझं चांगलं जे तुला जी पाहिजे होतं ती मिळालेलं आहे ना व्यवस्थित. त्याच्यामुळे म्हणत होती मी.
नाही, मला पाहिजे होतं ते तर व्यवस्थित झालं. तसं काय तुला असं का वाटतंय पण? नाही, असंच वाटतंय मला. असंच कसं? व्यवस्थित सांग ना. अरे तू समजून पण घेत नाही यार मला. सांगितलं ना मी. ते बी बाकीचं सांग फक्त मला. तू मग सगळंच सांगावं लागतं आता. खरं सांग, तुला सेक्सची आठवण येऊ राहिली ना आता? आहे का नाही? नाही रे, मी फक्त तुझ्यामुळं म्हणते. मी तुझं मी तुझा टाइम वेस्ट केला ना त्या दिवशी. फार काही तुला पाहिजे तसं करू दिलं नाही ना. त्याच्यामुळे. खरं सांग, खोटं बोलू नको. केव्हापासून मला घुमू राहिली तू फक्त माझ्यामुळे. तुझी आता इच्छा होऊ राहिली वाटतं, त्याच्यामुळं तू मला बोलू राहिली आता फोन करून. ठीक आहे का असं ना पण मला भेटायचे. बस संपला आता. त्या दिवशी तू बनवलं होतं मला. आता मी बनवते तुला. आता काय माहीत नाही. त्या दिवशीच माळे करून घेतलं. आता मला तिची अशी लत लागल्यासारखी झालेली आहे. ठीक आहे, भेटू आपण. तू म्हणशील तेव्हाच. सांग कधी भेटायचं? तू तयार असेल तर आत्ता येते मी. येऊ का? अरे दम धर थोडा, इतकं पण उतावळीसारखं करू नको. मी सांगतो तुला. तू एक काम कर, संध्याकाळी 6 वाजता ये तिथं. मी तुला तिथून घेतो गाडीवर. ठीक आहे चालेल. नक्की या पण. मला असं तरमूस नाही राहिलंय. जोपर्यंत आपण भेटत नाही तोपर्यंत मला टोन नाही उरायला बा. चल ठेवते बाय. खूप वेळापासून मी बाहेर आहे. देवी जावं लागेल मला आता.